नमस्कार मंडळी. तुम्ही एका मोठ्या रस्त्याने चाललेले आहात. तुम्हाला समोर एक भली मोठी गर्दी दिसते. प्रत्येक जण बघण्यात एवढा गर्क आहे की आजूबाजूला काय चाललंय कोणालाच काहीच भान नाही. कुतूहलानं काय चाललंय हे पाहण्यासाठी तुम्ही जरा पुढे जाता. समोर जाऊन पाहता तर एक स्टेज आहे. स्टेजवरती एक मुलगी आपले कपडे बदलतीये. कोणताही संकोच नाही, कोणताही अडथळा नाही आणि कोणालाही काही त्रास नाही. लोक बघताय, कमेंट करताय, फोटो काढताय आणि तो फोटो एकमेकांना फॉरवर्ड करताय. पण त्या मुलीला असं करण्यापासून थांबवत कुणीच नाही. हे जे काही दृश्य आहे हे काही बाहेर एखाद्या पाश्चिमात्य देशातलं नाहीये, तर हे वास्तव आहे इंस्टाग्राम रील्सचं. 2 चाय दादा और 1 मैगी। और अभी जो आप देख रहे हो कि एक लड़की यहाँ पे एक ऐसी ड्रेस पहन के आई है, इसमें आपको क्या बुरा लग रहा है? अच्छा लगा आपको देखने? जर तुम्ही ऑलरेडी अशा रील्सला वैतागून तुमचं इंस्टाग्राम अकाउंट बंद नसेल केलं तर अशा रील्स तुम्ही नक्कीच पाहिल्या असतील. आणि जर मित्रांनो तुम्हाला अजूनही असं वाटत असेल की इंस्टाग्राम फक्त एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे जिथे लोक फोटो काढतात, पाठवतात, एकमेकांसोबत चॅटिंग करतात, तर तुम्ही भयंकर चुकीचे आहात. खरं सांगायचं झालं तर इंस्टाग्राम आजच्या घडीला एंटरटेनमेंट राहिलेलंच नाहीये, तर शिवीगाळ, अर्धनग्न रील्स, क्रिंज कॉन्टेंट आणि कॉर्न व्हिडिओचा अड्डा बनलाय इंस्टाग्राम. कारण इथले इन्फ्लुएन्सर्स एकमेकांना शिवीगाळ देऊन, धमक्या देऊन, स्वतःची चामडी दाखवून इंस्टाग्रामवरती लाखो करोडो व्ह्यूज घेतायत आणि स्वतःला खूप कूल समजून घेतायत. आज इंस्टाग्रामवरती फेमस व्हायला काही जास्त करायची आवश्यकता अजिबात नाहीये, तर फक्त लोकांना शिव्या द्यायच्या, गटाराचं पाणी प्यायचं, गाढवाचा गू खायचा, चिखलात लोळायचं आणि हे सगळं जमत नसेल तर स्वतःचे कपडे उतरवायचे. मग तो पोरगा असो नाहीतर पोरगी, बस झालात तुम्ही फेमस. जर तुम्हाला एखाद्या देशाला उद्ध्वस्त करायचं असेल तर तिथल्या युवा पिढीमध्ये न्यूडिटी आणि व्हल्गॅरिटी पसरवा आणि त्या देशाचा ऱ्हास झाल्याशिवाय राहणार नाही. सलाउद्दीन अयुबीचा हा कोट आपल्या देशाच्या करंट सिच्युएशनला एकदम बरोबर दर्शवतो. आज आपल्या देशाला धोका पाकिस्तान चीनकडून नाहीये, तर आपल्या देशाला धोका आहे या मूर्खांपासून. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की कसं या एका ऍपनं आपल्या देशाचा बट्ट्याबोळ केलाय. आणि फक्त प्रॉब्लेम्स नाही तर व्हिडिओच्या शेवटी आपण याच्यावरच्या सोल्युशन्स वरती देखील बोलणार आहोत. सगळ्यात अगोदर त्यावरती बोलूयात ज्यासाठी इंस्टाग्राम खूप जास्त फेमस आहे, न्यूडिटी आणि शिवीगाळ. आजच्या घडीला याच्यात कोणालाच काहीच डाऊट नसावा की इंस्टाग्राम ऍप हे आज एक कॉर्न हब ऍप बनलंय. म्हणजे ज्या लोकांना आळस येतो व्हीपीएन लावून इनकॉग्निटो मोड ऑन करून क्लिप्स पाहायचा, त्यांच्यासाठी इंस्टाग्राम एकदम सोयीचं माध्यम झालंय. कारण इथल्या कॉन्टेंट क्रिएटरला कुठलाच काही निर्बंध नाहीये, कुठलेच काही नियम नाहीयेत आणि त्यामुळेच इथल्या खूप साऱ्या पोरी या ऍप वरती अश्लील डान्स करतात, चामडी दाखवतात, लाखोंचे व्ह्यूज मिळवतात आणि लाखो करोडो फॉलोअर्स देखील जमवतात. कारण त्यांना खूप चांगल्या प्रकारे माहितीये की भारतामध्ये तुंबलेल्या पोरांची अजिबात कमी नाहीये. आणि जर डान्स येत नसेल तर डार्क कॉमेडीच्या नावाखाली अश्लील जोक करतात आणि आपले बिंडोक पोरं, अरे ही पोरगी बघ काय बोलतीये, अरे ही बघ काय बोलतीये, अरे हिने बघ काय बोललंय, असं म्हणून त्यांचे रील्स एकमेकांना फॉरवर्ड करतात, त्यांच्याबद्दल गप्पा मारतात आणि त्यांच्या रील्स वरती जाऊन कमेंट करतात. विदाई के टाइम पे मेरी मम्मी ने मुझे समझा के भेजा, अब से अपनी सास को ही अपनी माँ समझना. मम्मी, भैया ने कल रात को मेरे साथ जबरदस्ती की. इंस्टाग्राम आणि आल्ट बालाजी यासारख्या ऍप मध्ये आजच्या घडीला जास्त फरक राहिलेला नाहीये. आणि नालायकपणाचा कळस तेव्हा होतो जेव्हा आई मुलाच्या पवित्र नात्याला देखील हे लोक संतूर मॉम्सचं नाव देऊन अश्लील व्हिडिओ बनवतात. एकदम निर्लज्जपणाचा कळस केलाय या लोकांनी. आणि हे सगळं पाहूनच समजतं की आजच्या या काळाला कलयुग का म्हणतात. आणि या सगळ्यात जास्त संताप तेव्हा येतो जेव्हा या कॉन्टेंट क्रिएटर्सला पाहून एखादी लहान मुलगी प्रभावित होते. हा व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती पाहिला असेलच. काय ते गाणं आहे, काय ते डान्स ती लहान पोरगी करतीये आणि शाळेमधले शिक्षक निर्लज्जपणे त्याच्याकडे पाहत बसलेत. आणि हे सगळं पाहून असं वाटतंय की आपला देश कोणत्या दिशेने चाललाय. आणि आजकाल अजून एक खूप ट्रेंडिंग मध्ये GRWM म्हणजे गेट रेडी विथ मी, याचा मराठीमध्ये अर्थ होतो माझ्यासोबत तयार व्हा. हे असले व्हिडिओज तुमच्या इंस्टाग्राम एक्सप्लोर पेज वरती नक्कीच आले असतील. एक काळ होता जेव्हा या व्हिडिओजला MMS म्हटलं जायचं. पण आजकाल काही पोरी आपल्या खोलीत दारं बंद करून पडदे लावून कपडे उतरवतात आणि घालतात. पण त्यांच्या समोर एक कॅमेरा असतो रेकॉर्ड करण्यासाठी. म्हणजे विचार करा, यांनी आसपासच्या लोकांना म्हटलं असेल की जरा बाहेर जा, मला कपडे बदलायचेत, मला चेंज करायचंय. पण समोर कॅमेरा लावून ते सगळं रेकॉर्ड करून इंस्टाग्रामवरती टाकून लाखो लोकांना ते दाखवतायत. आणि या पोरींनाही चांगल्या प्रकारे माहितीये की कुठलीच मुलगी तिला पाहून, तिचे रील्स पाहून स्वतः तयार होत नाही. तर ह्या रील्स पाहणारे जास्तीत जास्त पोरं असतात, उपाशी मित्रमंडळ. आणि हे सगळं तुम्हाला त्या रील्सच्या कमेंट सेक्शन मध्ये जाऊन पाहायला मिळेल.
एवढे घाणेरडे कमेंट्स या व्हिडिओच्या रील्स मध्ये असतात की सांगायलाच नको. पण खरं सांगू, हा सगळा दोष फक्त त्या मुलींचा नाहीये, त्यांच्या पालकांची सगळ्यात मोठी चूक आहे. आणि दुसरी चूक आहे तसले व्हिडिओज पाहणाऱ्या त्या लोकांची. जरा या असल्या रील्सच्या व्ह्यूज वरती लक्ष द्या. लाखो करोडो लोक हे असले रील्स पाहतायत, त्याला लाईक देखील करतायत आणि एकमेकांना फॉरवर्ड करतायत. फक्त थोडीशी चामडी दाखवल्यावरती एवढी प्रसिद्धी मिळत असेल, पैसा मिळत असेल, फॉलोअर्स मिळत असतील, तर का आज पोरं शाळेमध्ये जातील, कॉलेजमध्ये जातील, तिकडे जाऊन मेहनत करतील? कोणाचं मन अभ्यासात लागेल? असली फालतूगिरी करून पैसे कमावण्याच्या मागच हे पोरं पळतील ना. कारण या सगळ्या रील्स टाकणाऱ्या मुलींना आपण सेलिब्रिटी करतोय आणि हे सो कॉल्ड सेलिब्रिटी आपली चमडी दाखवून लाखो करोडो रुपये कमवतायत देखील. माझ्यासारखा एखादा व्यक्ती खूप मेहनतीने, इमानदारीने आणि रिसर्च करून माहितीपूर्ण व्हिडिओज युट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती टाकतो, पण मला व्ह्यूज किती मिळतात? 500, 600, 1000. पण माझ्याच जागी एखादी मुलगी असती, तिने 2 गाण्यावरती डान्स केला असता, तर त्या व्हिडिओला रात्रीतून लाखो व्ह्यूज आले असते आणि हजारो लोकांनी ते चॅनल सबस्क्राईब देखील केलं असतं. हे असले व्ह्यूज मिळवणं, फॉलोअर्स मिळवणं एवढं सोपं झाल्यामुळे आजकालचे पोरं शाळेत का जातील? का त्यांचं मन तिकडे अभ्यासात लागेल? आणि पुढे येणाऱ्या पिढ्यांचा हे असले इन्फ्लुएन्सर्स किती सत्यानाश करताय हे समजून घ्या. दुःख तर या गोष्टीचं वाटतं की 7-8 वर्षांच्या पोरांना मी इंस्टाग्रामवरती असले रील्स पाहताना पाहिलंय. एवढ्या लहान वयात हे पोरं इंस्टाग्रामवरती काय पाहतायत याचा त्यांच्या पालकांना अंदाज देखील नाहीये. आणि याचे घातक परिणाम आपल्या समाजावरती ऑलरेडी व्हायला लागलेत. लहान लहान पोरं खेळायच्या, पळायच्या वयात इंस्टाग्रामचे रील्स बनवू लागलेत. इंस्टाग्राम ओपन केल्याशिवाय या पोरांना झोप येत नाही. आणि या सगळ्या परिस्थितीमुळेच ऑस्ट्रेलियामध्ये एक कायदा आलाय. 16 वर्षापेक्षा खालील मुलांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स ओपन करता येणार नाहीत. मला हे अजिबात माहिती नाही की ते कसं करतील, परंतु भारतासारख्या देशामध्ये अशा कायद्याची खूप जास्त आवश्यकता आजच्या घडीला आहे. कारण भारत जगातला सगळ्यात तरुण देश आहे आणि त्यासोबत गरीब देखील आहे. त्यामुळे आपल्याला हे खूप महागात पडू शकतं. ज्या वयात पोरांनी मैदानात खेळ खेळले पाहिजेत, सायन्सवरती, आर्ट्सवरती लक्ष दिलं पाहिजे, त्या वयात आपले पोरं इंस्टाग्रामवरती पडीक असतात आणि हे असले घाणेरडे रील्स पाहतात. तुम्ही इंस्टाग्राम ओपन कराल तर तुम्हाला तिथे फक्त फेक लाईफस्टाईल पाहायला मिळेल. हे सगळे क्रिएटर्स, इन्फ्लुएन्सर्स हे दाखवण्यात व्यस्त आहेत की हे लोक किती श्रीमंत आहेत आणि तुम्ही किती गरीब. कारण जेव्हा तुम्हाला तुमच्या गरिबीची जाणीव होईल त्याच वेळेस तर तुम्ही त्या इन्फ्लुएन्सरला, त्या क्रिएटरला फॉलो कराल आणि त्यासारखं बनण्याचा प्रयत्न कराल आणि मग त्याला फॉलो कराल आणि त्या मायाजाळमध्ये अडकून जाल. इंस्टाग्राम पाहणारे खूप मुलं असा विचार करतात की मी 25 वर्षाचा झालो, मी 30 वर्षाचा झालो, पण अजूनही मी करोडपती झालेलो नाहीये. आणि इंस्टाग्राम वापरणारे, इंस्टाग्रामवरती रील्स बनवणारे हे 22 वर्षाचे, 23 वर्षाचे पोरं करोडपती बनलेत. पण तुम्हीच विचार करा, हे जे काही दाखवतात हे सगळं खरं असतं का? तर अजिबात नाही. जसं तुम्ही एखादा पिक्चर पाहायला जाता, त्यातली कथा काल्पनिक असते, त्याच प्रकारे हे इन्फ्लुएन्सर्स जे रील्स बनवतात ते पूर्ण स्क्रिप्टेड असतात. आणि यातले सगळे 99% इन्फ्लुएन्सर्स खोटारडे आहेत. तुम्हाला जर खरंच तुलना करायची असेल तर स्वतःसोबत करा ना. या नालायक लोकांसोबत तुलना करून काय अर्थ आहे? कारण सगळ्यांचं आयुष्य काही सारखं नसतं. तुमच्या आयुष्यातल्या अडचणी वेगळ्या आहेत, त्या व्यक्तीच्या आयुष्यातल्या अडचणी वेगळ्या आहेत. तुमच्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत, त्याच्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत. सो तुम्हाला जर तुलना करायची असेल तर स्वतःसोबत तुलना करा. तुमच्यामध्ये कालच्यापेक्षा आज जर काही सुधारणा झाली असेल तर तुम्ही ऑलरेडी जिंकलात. त्यामुळे तुम्ही फक्त स्वतःवरती ध्यान द्या. आणि आता आपण बोलूया या सगळ्यापासून वाचण्यावरती काय करायला पाहिजे. तर सगळ्यात अगोदर भारत सरकारने ऑस्ट्रेलियाकडून काहीतरी शिकायला हवं आणि या लहान मुलांना इंस्टाग्रामवरती जाण्यापासून रोखलं पाहिजे. आणि जर सरकार काही करत नसेल तर ही तुमची, आमची जबाबदारी आहे की अशा कंटेंट बनवणाऱ्या लोकांना आपण फेमस करता कामा नये. ही लोक व्हिडिओज बनवतायत कारण तुम्ही पाहताय. मग याचा अर्थ अजिबात असा नाहीये की या लोकांच्या रील्स मध्ये जाऊन घाणेरड्या कमेंट्स तुम्ही कराल, त्यांना शिवीगाळ कराल. आणि जर तुम्ही अशा प्रकारे राग व्यक्त करत असाल तर तुम्ही मूर्ख आहात. कारण तुम्ही येऊन काहीतरी कमेंट करता, त्यावरती 4 लोक अजून कमेंट करतात आणि हेच तर या रील्स वाल्यांना पाहिजे असतं. कारण इंस्टाग्रामला हे कळत नाही की तुम्ही चांगली कमेंट केली आहे की वाईट कमेंट केली आहे. आणि तुम्ही जेवढ्या जास्त कमेंट कराल तेवढी जास्त रील व्हायरल होईल. तुम्हाला खरंच काही करायचं असेल तर अशा लोकांना अनफॉलो करा, अनइंटरेस्टेड मध्ये टाका आणि लागलंच रिपोर्ट देखील करा. त्यासोबतच जे लोक चांगला कंटेंट बनवतायत, चांगले व्हिडिओज बनवतायत, चांगली माहिती देतायत, अशा लोकांना सबस्क्राईब करा, फॉलो करा, मित्रांना पाठवा, जेणेकरून त्या लोकांना देखील प्रोत्साहन मिळेल चांगला व्हिडिओज,
चांगले कंटेंट बनवण्यासाठी. मित्रांनो, मी मागच्या 3 महिन्यापासून YouTube वरती पूर्ण वेळ काम करतोय. या दरम्यान मी HMPV व्हायरस, BSNL, संतोष देशमुखांचं प्रकरण, संभाजी महाराजांचा इतिहास, डीपसिक AI अशा वेगवेगळ्या विषयांवरती खूप माहितीपूर्ण व्हिडिओज बनवलेत. पण खरं सांगू, मला जसं अपेक्षित होतं तसं यश आतापर्यंत मिळालेलं नाहीये. मी ज्यावेळेस जॉब सोडून पूर्ण वेळ YouTube वरती काम करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस मला माझे मित्र म्हणत होते की मराठीमध्ये व्हिडिओज बनवण्याऐवजी हिंदीमध्ये व्हिडिओज बनव, कारण मराठीमध्ये व्हिडिओज पाहणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे आणि हिंदीमध्ये व्हिडिओज पाहणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त आहे. परंतु माझं असं मत होतं की मी ज्या लोकांमध्ये राहतोय त्या लोकांसाठी मला काहीतरी माहितीपूर्ण व्हिडिओज बनवायचे. आज ज्या प्रकारचे व्हिडिओज हिंदीमध्ये बनतायत तसे व्हिडिओज मराठीमध्ये कुणीही बनवत नाही. त्यामुळे मी हा धाडसी निर्णय घेतला आणि मराठीमध्ये माहितीपूर्ण व्हिडिओज बनवायचं काम चालू केलं. हिंदीच्या तुलनेत भलेही कमी लोक मला पाहतील, पण जी लोक पाहतील ती लोक माझी असतील आणि त्यांच्या आयुष्यावरती मी एक चांगला प्रभाव टाकू शकेल असं म्हणून मी काम चालू केलं. मी आशा करतो हा जो निर्णय मी घेतलाय हा योग्य आहे. हा सिद्ध करण्यासाठी तुम्ही लोक मला पाठिंबा द्याल. आणि एक गोष्ट मी खूप जबाबदारीने बोलतोय, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब कराल, इथून पुढचे माझे व्हिडिओज पाहाल, तर या चॅनलवरती पाहिलेल्या व्हिडिओच्या प्रत्येक मिनिटाला तुम्हाला काही ना काही माहिती नक्की मिळेल. जास्त काही नको, मला फक्त एक छोटीशी मदत तुमची हवी आहे. पुढचे 30 सेकंद मला द्या आणि या 30 सेकंदामध्ये बोल मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करा. हे तुमचे 30 सेकंद मला असेच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओज बनवण्यासाठी खूप बळ देतील. आता तुमचं इंस्टाग्राम बद्दल काय मत आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून कळवा. मी पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावरती बनवू हे देखील तुम्ही मला सजेस्ट करू शकता. इथून मागचे व्हिडिओज कसे वाटले हे देखील मला सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहतोय. धन्यवाद. जय महाराष्ट्र.